देवांना या श्रीपादाचा सप्रेम जय हरी. श्री राम जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. जपले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. जपले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. मुकुंद मुरारी राधेश्याम. भजले तू प्यारे ये प्यारा नाम. मुकुंद मुरारी राधेश्याम. भजले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. कुंडली कवरजय हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. शिरोमणी नामदेवराय महाराज की आदिशक्ती मुक्ताई माते की जय. आनंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. आनंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की आनंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. आनंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय. आनंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सचिदानंद सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सचिदानंद सद्गुरु सोमसे बाबा महाराज अपने अपने गुरुदेव की जय. ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12व्या अध्यायातील 136 क्रमांकाची ओवी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. किंबवना येर झाले चिरा पडे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्या भगवंताला आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मला या ठिकाणी बसण्याचं किंवा या ठिकाणी उभा राहण्याची ज्यांनी ताकद दिलेली आहे असे माझे गुरु त्यांचं देखील येथे स्मरण करूया. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्थमती प्रकाशु. मने निवृत्तीदासु अवधारी दुर्जे. आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्य कला कामिनी.
हे शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मदहृदयी सद्गुरु जेणे तारलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी महायोग पीठे तते भीमरत्या वरम पुंडलीकाय दातु मुनिंद्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नामृतो ज्ञानराजा सुपुत्र तयातविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नारायण बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा सोमासे बाबा नाना बाबा सोमासे बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया जमलेले सर्व ज्ञानवंत गुणवंत घरातील सगळे सदस्य या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करीत आहे। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी ज्या कारणास्तव हे आयोजन संयोजन प्रयोजन आहे आपल्यातून देहरूपाने निघून गेलेले आहेत आणि तत्वरूपाने ते येथे जसे आहेत तसेच आहेत आणि ही गोष्ट कळून घेण्यासाठी हा सर्व प्रवचनाचा माध्यम कारण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करून घेण्याची असेल तर जे वचन दिलेले आहे देवाला आपण आईच्या गर्भामध्ये असताना प्रत्यक्ष वचन दिलेले आहे म्हणून हे प्रवचन आणि ही प्रवचन रूपी सेवा मला तर वाटतं चौथ्या दिवसाची सेवा आमचे गुरुबंधू प्रदीप काका दादा भाऊ म्हात्रे आणि समस्त जाधव परिवार यांच्या आयोजनाने ही सेवा करण्याचा मला लाभ झालेला आहे। मी असं पाहायला गेलं तर कोणी कीर्तनकार प्रवचनकार म्हणून नाहीये तर तुमच्यातलाच एक साधक म्हणून बालक म्हणून आणि तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे। ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायामध्ये सांगतात बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले काही चोच तरी माऊली दयाचे रिगे जेवी लहान बाळ बोबडे बोल बोलत असतो वाकडे तिकडे पावलं टाकत असतो हे सर्वांना श्रुत आहे काय आई पण त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी त्याचे आई वडील आनंदी होत असतात तसे इथे तुम्ही बसलेले सगळे माझे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतिता कीर्तिवाणू ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी आणखी सांगतायत
सांगणारा महात्मा कोण आहे ते सांगेनच मी पुढे. एरवी तरी मी मूर्खू, हे ज्ञानेश्वर माऊलींचे बोल आहेत. पहिल्या अध्यायामध्ये सांगतायत की एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. इथे बसलेले सगळे संत मायबाप जे आहेत त्यांच्या प्रकाशाच्या स्रोतामध्ये मी इथे तुमच्या समोर बोलत आहे. बालक बापाची या काटेरी घे, ते बापाशीच जेवू लागे, ते संतोषिनी वेगे मुखची ओढवी. आणखी दृष्टांत देऊन सांगतायत की आपण लहान बाळाला जेवायला वाढतो ताटामध्ये, आणि तो बाळ काय करतो, त्या ताटातलं 2 घास आपल्या वडिलांना भरवत असतो. त्या पद्धतीने इथे बसलेले सगळे अधिकारी गुरुजन मंडळी वयाने तपाने सगळ्या गोष्टीने माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण या ठिकाणी संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. ज्याप्रमाणे पैठणला ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले, त्या पद्धतीने माझे सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा यांचा प्रत्येक कार्यक्रमातनं आणि प्रत्येक जीवासाठी एक वाक्य असायचं की नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, नाथा म्हणे, पण नगद्या तू काय म्हणे. म्हणजे काय सांगायचे, हे माऊलींनी इथे मांडलेलं आहे, त्यांचा स्व अनुभव आहे. तुकाराम महाराज सांगतायत की तुका म्हणे एक अनुभव प्रमाण, हे प्रमाण आहे. हे शास्त्र म्हणजे कशासाठी आहे, प्रमाण आहे की तुम्हाला त्या गोष्टीनुसार त्या रीतीनुसार गेले तर तुमचा जीवनाचा उद्धार झाल्यास वाचून राहणार नाही. जय हरी. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी प्रमाण देत आहेत की तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबवना येर झाले चिरा पडे. हा शरीर कशासाठी मिळालेला आहे याच्याबद्दल सांगत आहेत की ज्याप्रमाणे चिरे म्हणजे आपल्या आई हे बांबूची झाडं असतात ना, त्यांना तोडला ना एकदा खालतून तर पुन्हा ते उगवायच्या स्थितीत राहत नाही. येतं का त्याला डबल नाही. त्या पद्धतीने आपली वासना शिल्लक राहते. 3 गोष्टींनी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला. आमचे वडील बसलेले आहेत तिथे, नारायण महाराज भोई, हे प्रत्येक कीर्तनात्मक प्रवचनात्मक सांगत असतात त्यांच्या चालीनुसार. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हनी केली. पाप पुण्य करोनी जन्मा. एक सांगितलेलं आहे पाप पुण्य समान समी, आणि तेव्हाच पावेल कर्मभूमी. हा झाला पाप पुण्याचा विषय झाला. पुन्हा काय सांगितलेलं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि त्याची झाले अंगे हरिरूप. हे 3रं झालं. आणि 2रं झालं. आणि 3रं सांगितलेलं आहे, आदा कर्मी जे उरावे ते सुख दुःख भरावे, ते भोगावया यावे एक याची देही. म्हणजे काहीतरी कर्म शिल्लक राहिलेले आहे, काहीतरी पाप शिल्लक, पाप पुण्य शिल्लक राहिलेलं आहे, किंवा काहीतरी सुख दुःख शिल्लक राहिलेलं आहे, वासना शिल्लक राहिलेली आहे, म्हणून हा जन्म मिळालेला आहे. आता हा जन्म मिळालेला आहे तर कसं मिळालेला आहे, आता हा जन्म निघून गेला. आता बाबा जे आहेत आपले विष्णू बाबा जे आहेत, आता पुढचा जो जन्म आहे तो मनुष्य देह नाही. बाबा त्यांच्या पुढच्या कार्याला निघून गेले. आता ही प्रवचन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवा ही कोणासाठी आहे बाबा, कोणासाठी आहे, आपल्यासाठी आहे. आता बाबा राहिलेला आहे, पण बाबांचं काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून इथे हा ज्ञान मार्ग चालू आहे, हा राजविद्येचा मार्ग चालू आहे. समजलं का. आणि हा नरदेह मिळालेला आहे, कशासाठी मिळालेला आहे, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे, शेवटचं सांगितलेलं आहे. बहुत जन्मांती, बहुत म्हणजे किती, 1 2 3 4, काय संख्या वाचक आहे का सर,
बहुत म्हणजे त्या ठिकाणी गणित नाही. बहुत जन्मांती जन्मलासी नरा आणि देव तो सोयरा तरी आता. आता म्हणजे या घडीला याच देही ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. किंवा याच देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. हा नरदेव त्याच्यासाठी मिळालेला आहे. भगवंताने जो नरदेव मिळालेला आहे कशासाठी तर देवे दिला देह भजना गोमटा. पण तो या झाला फाटा बालिकेचा. आणखी एक सांगायचं झालं तर नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती तरी चित्ती काबा ना धरावा. हे भगवंताने तुम्हाला भगवंत रूप म्हणूनच पाठवलेले आहे. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने कृपावलोकन दिला असेल. पण आपण देव कोणीतरी वेगळा आणि आपण कोणतरी वेगळा हे आपला भ्रम झालेला आहे. म्हणून अभेदू भेदी देखती या नाम्या नामे ठेवती आणि देवी देवता म्हणती अचर्चा. ते 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाचे आले आणि कल्पुने कल्पिले अनेक तत्व. देव कोणतरी वेगळा संत कोणीतरी वेगळे आणि मी कोणीतरी वेगळा. पण ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली म्हण. पण ही गोष्ट समजून घेण्यासाठी कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर हा नरदेव कशासाठी मिळालेला आहे. आपण विषयामध्ये गुरफटलेलो आहोत. आता हे दुःख जे आहे किती दिवस राहणार आहे आपल्या ठिकाणी. किती दिवस आपण विचार करतो 13 दिवस 1 महिनाभर वर्षभर. मुळात बघायला गेलं तर हा जीव जो आहे ना हा जन्मल्यापासूनच दुःखी आहे. जन्माचे ते मूळ पायीने शोधून आणि दुःखाचे कारण जन्म घेणे. दुःखच आहे पदवामध्ये. सुख कोणत्या जवळ आहे देवाजवळ आहे ना. आपण बोलतो ना बैठकीला जातात ते याच्यामध्ये आहे दासबोधामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहे. मग सुखी कोण आहे तर सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर. म्हणून त्याची ओळख नाही करत म्हणून आपल्या पदरामध्ये दुःख येते. भगवंताने हा नरदेव कशासाठी दिलेला आहे. देवे दिला देह पुन्हा मागे येतोय का तर मला दृष्टांत सांगायचा आहे म्हणजे तो पटकन ध्यानात येईल. एक जोडपं असतं घरामध्ये आणि एक लहान 8-10 वर्षाचा मुलगा असतो आणि त्या जोडप्याला विषय चाललेला काय आपलं हा नरदेव कशासाठी मिळालेला आहे. हा ये साथे आलिया ओळंदा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल लया. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवंताला आपण दिले गर्भात वचन देवा तुझे करीन भजन नाही पाळलेले वचन झाला देवाचे बैमान. एक नाही ज्यांनी नाही पाळलेलं आहे वचन त्याच्यासाठी आहे ते. आणि जोडपा घरामध्ये असतो नवरा बायको असतात आणि 8-10 वर्षाचा मुलगा राहत असतो बाबा. आणि तेवढ्यात एक पाहुणा घरी येतो. पाहुणा आल्यानंतर आपण काय करतो पाणी देतो. पाणी दिल्यानंतर त्याच्या पाहुणचारासाठी काहीतरी फराळ वगैरे घरामध्ये असले. आता पूर्वीचा काळ होता त्या टायमाला काय बनवायचे कांदा पोहे बनवायचे बरोबर ना. कांदा पोहे शिरा बनवायचो काही ना काही असं बनवायचं. आणि घरामध्ये बघायला जातात डबा खोलून बघतात शिरा बनवायचा विचार केला. शिरा बनवायचा विचार केला तर बघता येत शिरा बघता येत रवा डब्यामध्ये नाहीये. आता साखर पण बघता येत नाही डाळडा पण बघता येत नाही. तर चला त्या मुलाला घेतला दोन्हीला आईने इकडे बाळ्या हे 50 रुपये घे 1/2 किलो रवा घेऊन ये 1/2 किलो साखर घेऊन ये आणि 1/2 किलो डाळडा घेऊन ये. काय सांगितलं प्रदीप दादा काय सांगितलं 1/2 किलो रवा 1/2 किलो साखर 1/2 किलो हा रवा
डालडा साखर. काय? रवा डालडा साखर. आता लहान बाळ असतो तो त्याचं तेवढं बुद्धीमध्ये नसतो. आईने सांगितलेलं आहे रवा डालडा साखर, रवा डालडा साखर. हे बोलत बोलत जातो. या चौकातनं जसा पुढे गेला तर तिथे एक रिंगण लागलेलं असतं. मैदान असतं असा, आणि त्या मैदानामध्ये नागाचा खेळ दाखवण्यासाठी एक डोंबारी आलेला असतो. नागाचा खेळ कोण दाखवतो? डोंबारीच दाखवतो. आणि त्या टायमाला ते नागाचा खेळ दाखवत असताना तो जो बाळ आहे त्याला कशासाठी पाठवलेला? बाबांचं लक्ष आहे. रवा डालडा आणि साखर सिद्धांत पटवून घ्यायचा आहे तो आपल्याला. आणि पाठवत असताना त्या टायमाला खेळ दाखवत असतात. खेळ दाखवता तो साप बाहेर काढतात. आणि साप बाहेर काढता तो सापाचं आणि त्या मुंगसाचं भांडण होतं. साप आणि मुंगसाचा खेळ चालू असताना, भांडण चालू असताना साप आपला जीव वाचवण्यासाठी त्या गर्दीमध्ये गोल असे रिंगण लागलेले असतात. चारी साईडनं पब्लिक बघत असते गोल रिंगणामध्ये. तो साप जसा बाहेर आल्यानंतर ते जेवढे उभे असतात माणसं बघत असतात ते त्या बाळाच्या अंगावरून इकडनं तिकडनं येऊन आता निघून गेल्यानंतर बघतोय त्याला तुडवतात अक्षरशः. आणि मग पैसे बघतोय तर पैसे पण अर्धे सांगले जे आहेत ते आता आईने सांगितलंय काय ते विसरून गेला. तो जातो, लिंबाच्या गोळ्या दे, पेप्सी दे आणि नळ्या दे, ते घेऊन येतो. ते घेऊन आल्यानंतर आई विचारते, बाबा कुठे होतास? तुला पाठवलं, 1 तास झाला. तिथे पाहुणा आपला आळस देऊन हैराण झालेला आहे, त्याला भूक लागलेली आहे. आणि असं असताना तो विचारतो की हे बघा आईने आणल्या गोळ्या आणल्या, आई या नळ्या आणल्या. आणि मग आई असं जरा पार्टनर पकडते ना, फटका देते. तर तुला पाठवलेला कशासाठी पाठवलेलं बाबा? बरोबर ना? बरोबर. तसं भगवंतांनी तुम्हाला कशासाठी पाठवलेलं आहे? देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून सांगतायत की मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. आप जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. शेवटचं सांगितलेलं आहे. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. हा मृत्यू लोकांमध्ये फक्त मुक्त होण्याचाही आहे बाबा, संतांचं मत आहे. कारण या ठिकाणी ज्यांना मिळालेला आहे, एक अशी योनी आहे त्यांना मिळालाय पण कळालेला नाही. कुत्र्यांच्या ठिकाणी आता इथे कार्यक्रम चालू आहे, इथे कोणी कुत्रा, मांजर, कोंबडी वगैरे येऊन बसलेले आहे का? कारण त्यांच्या ठिकाणी तो ज्ञान नाही आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगीते. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, ज्यांना कळालेला आहे पण त्यांना मिळालच नाही, ते म्हणजे देव. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी व्हावा? तर पुढच्या चरणामध्ये सांगतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. जीवन मुक्त होण्याचा जो मार्ग आहे ना तो मृत्यू लोकांमध्ये आहे. पण तो मार्ग आपल्याला कळायला पाहिजे. कुठेही जाऊन नाही जमणार, समजलं का? आणि तिसरं जे सांगितलेलं आहे तो माणसाच्या बद्दल सांगितलंय. याला मिळालेला पण आहे पण हा कळून घेत नाही. म्हणून साधू संत प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक साधू संतांचं तेच मत आहे. साधू संत कशासाठी येतात? त्यांच्या नावासाठी आलेले आहेत का? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे अगोदर सत्य सांगून ठेवलेलं आहे, वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, 4 वेदांनी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी जे सांगितलेलं आहे ना, त्याची उजळणी करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. आणि तुम्हाला सन्मार्गाला, तुम्हाला या अत्यंतिक दुःखातून निवृत्त करण्यासाठी आणि परम सुखाला प्राप्त करून देण्यासाठी आमचा जन्म आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीन जना. कशासाठी आलेले आहेत? अवतार तुम्हा
धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया दिन उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन साधू संतांचा निव्वळ याच्यासाठीच अवतार कार्याला आलेले आहेत. कशासाठी तर या जीवाच्या ठिकाणी हे दुःख लागलेलं आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी किती वेळा जन्माला आलेला आहे, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित 184 योनी प्रत्येकाचे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी लागलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतायत, पहिल्या अध्यायामध्ये सांगतायत की दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतायत उपजय ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे ये घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. जो जन्माला येणार तो मरणार आहे, पण हे किती दिवस चालणार आहे. त्या आईला किती दिवस शिन द्यायचा आपण. मग आपला जन्म कशासाठी झालेला आहे, त्या भगवंताची भक्ती करण्यासाठी झालेला आहे, ते भगवंतमय होण्यासाठी झालेला आहे. म्हणून या ठिकाणी साधू संत सांगतायत की ये साथे आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल लया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तिकडे जायचं आहे. मग साधन सांगितलेले आहे. तुकाराम महाराज सांगतात एका ठिकाणी सांगतो तुमासी भजारे विठ्ठला आणि नाहीतरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. त्या भगवंताला फक्त भाव पाहिजे. आपण देवाच्या ठिकाणी प्रत्येक वारानुसार काही ना काही घेऊन जातो, पण तो भगवंत काय सांगतोय मला या माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे, हेच मला तू देत राहिले. पण तुझ्या ठिकाणी असणारा जो भाव तो पण कुठला भाव, अनन्य भाव सांगितलेला आहे. जो होय अनन्य जो होय मद अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरण्या शरणांगत मीची एको. अनन्य भावाने शरण जायचं आहे. कोणाला जायचं आहे, देवालाच जायचं आहे. पण त्या देवाला शरण जाण्या अगोदर तो देव कुठे आहे, तो देव आहे कुठे, कुठे आहे बाबा. मग त्या अंतरात्म्यातल्या देवाला मच्छी मटण दारू हे सगळं काय चालतं का. आपण मंदिरात तर घेऊन जात नाही. एकदम योग्य उत्तर दिलेलं आहे बाबांनी. आहे कुठे, हा आपल्या आतमध्येच आहे ना देव. पण तरी आपण साधू संत बोलतायत की कुठे शोधिशी रामेश्वरान कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधिशी रामेश्वर. कुठे आहे देव, देव आपल्यामध्येच आहे. पण तुझा राम तुझी पाहे ओळखुनी घेई सद्गुरु मुखे. एका ठिकाणी सांगतात की देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. आता बाबांनी सांगितलं आतमध्ये आहे, मग बाहेर नाही आहे का. कारण इथे साधू संत सांगतात ज्याला अनुभव आलेला आहे ते सांगू शकतात. आत हरी बाहेर हरी आणि हरीने कोण दिले घरी. भरला घनदाट ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. पण हे बघण्याची जी दृष्टी आहे, त्या भगवंताला ओळखण्याची जी दृष्टी आहे ती कोणाच्या जवळ आहे, संतांच्या जवळ आहे. आपण डायरेक्टली जातो देवाकडे.
आता बघा, आपण हरिपाठ नेहमी बोलतो, हरिपाठाचं जे पहिले हे आहे अभंग काय आहे? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या. काय सांगितलं? देवाची द्वारी. आणि आपण कुठे जातो? देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देव देवाचे मंदिर. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? हा देव आहे ना, हा देवाचं मंदिर आहे. आणि तिथे परमेश्वर कोण आहे? तर आत्मा म्हणून जो प्रत्येकामध्ये व्यापक भरलेला आहे. एक हरी आत्मा किंवा ज्ञानदेव प्रमाण आत्मा हाची निदान आणि सर्वांमोठी पूर्ण एक नांदे. आत आत्मा परमेश्वर हो, देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात ओ ईश्वर. जशी उसात हो साखर, तस देहात ओ ईश्वर. बघा, उसामध्ये साखर आहे, मान्य आहे? मान्य आहे का? उसा नाही साखर ह्याला दिसत नाही? दिसत. काहीतरी क्रिया करायला लागते, बरोबर ना? क्रिया प्रक्रिया करायला लागेल. तसं तुम्हीच देव आहे, पण त्याच्यासाठी क्रिया करायला लागेल. सद्गुरू ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी लीन व्हायला लागेल. पुढे जाऊन सांगतो, सद्गुरूंची लक्षणं पण सांगेल. जसं दुधामध्ये हो लोणी, तस देही चक्र पाणी. समजते ना भाषा? जसा दुधामध्ये लोणी आहे, कशी क्रिया करायला लागते आई? सहज भेटतो का? त्याच्यात दिसतोय का? दुधाला काय करायला लागतं? विरजण लावायला लागतं. पहिला दुधाला गरम करा, दूध गरम झाल्यानंतर विरजण लावा. थंड करा, बाबा बोलताय, थंड करूया, नंतर विरजण लावूया. विरजण लावल्यानंतर मग काय घुसलन करायचं? त्याच्यात दही होणार ना. दह्याचं घुसलन केल्यानंतर ताकाचं घुसलन केल्यानंतर लोणी निघणार, आणि लोण्याचं घुसलन केल्यानंतर दूध. म्हणजे म्हणजे लोणी तापवायला लागेल. तापवणं महत्वाचं सांगितलेलं आहे. तापवणं जे आहे ते महत्वाचं सांगितलेलं आहे. जस दुधामध्ये हो लोणी, तसा देही चक्र पाणी. देव देहात देहात, काहो जाता राहुलात. काय सांगतात तुकाराम महाराज? देव जो आहे हृदयामध्ये आहे. कुठे शोधिशी मी सांगितलेलं आहे. पाणी मोमी न प्यासी, मोहे सुन सुन आवत हसी. पाण्यामध्ये मीराबाई सांगतायत की पाण्यामध्ये जो मासा आहे तो मासा पाण्यातच असतो, पण त्या पाण्यापासून तो तहानेपासून वंचित आहे. वंचित सांगितलं. आता आपल्याला ताण लागल्यावर काय करतो आपण? पाणीच पितो. मग तो तर अखंड पाण्यामध्ये आहे, तरी पण काय आहे? वंचित आहे. तसं आपल्या हृदयामध्ये देव आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की काहो जाता राहुलात, तुका सांगे मूढ जना. तुका सांगे मूढ जना, तसा देही का पाहना. देव देहाचे मंदिर, देव देव
माझे मंदिर. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. पण इथे मूळ सांगितलेलं आहे. आणखी एका ठिकाणी सांगतायत भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. मग आपण मूर्ख आहोत का? नाही. पण त्यांना सांगण्याची वेळ आली का तर आपण ऐकत नाही. ते सांगत राहिलेले आहेत की आतापर्यंत आपण कितीही, कोणी काय व्यसन करत असेल, कोणी काय चोरी डकाती, कोणी कितीही केलेला असेल, म्हणजे पाप केलेला असेल, रम रमारमी या तिन्ही गोष्टींचं हे केलेलं असेल, तरी देखील सांगतायत की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कारण का तर एका ठिकाणी आपले वाल्याकोळी संत वाल्मिक ऋषी, वाल्याकोळी जे आहेत प्रत्येकाला माहिती आहे वाल्याकोळी कसे होते. 7 रांजण भरून पाप केलेलं होतं, पण त्या पापाला भागीदार नाही मुलगी नाही मुलगा नाही मंडळी त्यांची राहिली. समजलं का? कोणीच नाही त्या बापाला. मी आता दृष्टांत देत नाही तो, त्या बापाला वाटेकरी कोणीच नव्हतं. पण नारद महर्षी भाग्यामध्ये आले. नारद महर्षीने सांगितलं की एवढं तू केलेलं आहे कोणासाठी? बायका मुलांसाठी केलेलं आहे. तू त्यांना विचारून ये माझ्या या पापाला भागीदार आहेत की नाही. 7 रांजण भरून पाप केलेले आहे. आणि ज्या टायमाला नारद महर्षींची कृपा झाली त्या टायमाला कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले. तुका म्हणे महा पातकी पतित आणि होती जीवनमुक्त हेळा मात्र. त्याच्या एवढं तर आपण पाप केलेलं नाहीये ना. त्याच्या एवढं तर नाही कोणी पाप केलेलं. आपण किती, आपण म्हणजे मामा असतात तर मामानं प्रत्येक वेळेला आपण नाही बोलायचं. आता आपण वारकरी झालेलो आहोत, म्हणजे आपण खाल्लेलं आपण नाही, त्याच्या एवढं खाल्लेलं नाहीये. त्याच्या एवढं आपण कोंबड्या वगैरे बकऱ्या एवढे जण मारले. त्यांनी ब्रह्म हत्यारी आहे तो वाल्याकोळी, ब्रह्म हत्यारी. नामे काढिले निर्धारी एवढा प्रताप आहे नामामध्ये. आणि या भगवंताची ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी लीन व्हायला लागेल. कारण श्रीकृष्ण भगवंत जन्माला आले, राम प्रभू जन्माला आले, त्यांना देखील सद्गुरु करावा लागला. पण सद्गुरु करताना त्यांनी 3 गोष्टी बघितल्या. ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू, ज्यांच्या सत्वकृपेने, स्पर्शकृपेने आणि दृष्टीकृपेने त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी कृष्ण केला सांदीपदी, राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक आणि कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दावी येले. श्रीकृष्ण भगवंताला देखील शरण जावं लागलं. आणि आपण कोण आहोत याची ओळख करून घ्यावी लागेल. नाहीतर पुन्हा त्यांच्या मागे पण फेरा लागला असता जर ते शरण नसते गेले तर. आणि त्यांनी जी गोष्ट दिली त्या गोष्टीचा मेन गोष्ट म्हणजे सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधने निर्धारिता कोटी गुणे. ते भगवंताचं नामस्मरण पाहिजे. कधीपासूनच आहे ते तर ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाच एक नाम लापय असे. ते पीर अनाम अदाती अविद्येची राती माझी ओळखावया श्रुती म्हणून केली. उपजनिया बालकासी नाव नाही तयापासी ठेविली आणि नावेसी ओ देत उठी. त्या भगवंताला त्या नामस्मरणाने तोच नाम पाहिजे. आता आपण राम 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 केला, मग रामाने कोणाचं भजन केलं? रामाने. आणि चला रामाचं सोडून द्या, रामाच्या अगोदर कुठलं कृष्णाचा आणि रामाचा मंत्र घेत राहिले. गोष्ट येते राहणार. राम जन्मायच्या अगोदर, कृष्ण जन्मायच्या अगोदर मग रामकृष्ण हरिमंत्र होता का? त्यांना कोणी तारलं?
त्यांना तारणारा जो आहे तो नाम आहे. म्हणून त्या अनादी काळापासून ते आधी कुठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पायी. तेथे एक ढाळगज निर्माण झाले आणि त्यांनी एवढी ख्याती केले, कानोबा तेरे 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 तेरे. आणि ते नाम कधीपासूनच आहे? तर अनादी काळापासूनच आहे. आम्हाला ते नामस्मरण भेटलेलं आहे, परंपरागत भेटलेलं आहे. आता आपण जे धर्मामध्ये आहोत, आपण ज्या मार्गामध्ये आहोत, आपण ज्या पंथामध्ये आहोत, आपल्याला परंपरा आहे की नाही? जसा आपली जागा आहे काकू, आपल्या जागेवर जो सातबारा आहे, ते आता माझ्या जागेवर माझ्या पंजोबांचा नाव, त्याच्यानंतर आजोबांचा, माझ्या वडिलांचा, त्याच्यानंतर माझ्यानंतर माझ्या मुलांचा, म्हणजे तो सातबारा खरा का खोटा? बरोबर, खरा की खोटा आहे? खरा. मग त्या पद्धतीने ही जी परंपरा आहे, आपल्याकडे परंपरागत यायला पाहिजे. तो जो नामस्मरण आहे, आपण ज्या मार्गाला जातो तो मार्ग परंपरागत आहे की नाही याचा पण विचार करायला पाहिजे आपण. आमच्या ठिकाणी जी परंपरा आलेली आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. भगवान विष्णूने हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी अत्रि मुनींना सांगितलं. अत्रि मुनींनी दत्तात्रय भगवंतानी नारायण महाराजांना सांगितलं. नारायण महाराजांनी बलभीमांना सांगितलं. बलभीमांनी सखयानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरळ बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा, अशी ही परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. जशी ज्ञानेश्वर माऊलींच्या भाग्यामध्ये परंपरा होती, त्या परंपरेनुसारच आमच्याकडे हे नामस्मरण आलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दासर आणि ज्ञान देवा साथ सोजविले. ज्ञानेश्वर माऊलींचे काय मिळाले त्यांना? तर ज्ञान गुण गम्य, ज्ञानदेवा लाभले आणि निवृत्तीने दिले माझे आटी. ते ज्ञान, हे ज्ञान ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत. ये मराठी येचे नगरी, ब्रह्म विद्येचा सुकाळू तरी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला त्या ज्ञानाच्या बद्दल सांगतायत. राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुकम कर्तव्ययम. जे जाणणे या अज्ञांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकळ भुयांचा गोसावी पवित्र राहो. जे धर्माचे निधधाम, तुम्ही उत्तमाची उत्तम, पै दया येतानाही काम जन्मांतराचे. मोटके गुरुमुखे उद्गत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपैसया. पण ते ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे. कुठे? संतांच्या जवळ जायचं आहे ना. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वच बेसी. त्या संतांच्या ठिकाणी लीन व्हायचं आहे. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. तेने साधती साधने आणि तुटतील भावार्थी बंधने. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्ञानेश्वर माऊली देखील कुठेतरी लीन झाले. कोणाच्या ठिकाणी लीन झाले? निवृत्तीदादांच्या ठिकाणी लीन झाले. तुकाराम महाराज कोणाच्या ठिकाणी लीन झाले? बाबाजी चैतन्य स्वामींच्या ठिकाणी लीन झाले. नार बाबा कुठे लीन झाले? जनार्दन स्वामींच्या ठिकाणी लीन झाले. जनाबाई कुठे लीन झाली? नामदेवरायांच्या ठिकाणी लीन झाली. प्रत्येक साधू संत जन्माला आले आणि प्रत्येक साधू संतांनी सद्गुरु केला. पण तो सद्गुरु कसा पाहिजे सांगितलं मी लक्षण. नाहीतर मग तंत्र मंत्र उपदेशिती भागवतामध्ये सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंतच सांगतात, आपला पदार्थ काही सांगायचं नाही. तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहेत आहे ते घरोघरी, पण शिष्याची सदवस्तू मिळून द्यावी त्या ते श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु. तंत्राने मंत्र सांगणारे, सगळ्या विद्या सांगणारे आहेत तुमच्या ठिकाणी, पण सदवस्तू काय आहे? तर एका जनार्दनी सर्व नाशिवंत आणि एकची शाश्वत
हरिनाम सांगितलेलं. सत्य तू ईश्वरा. सगळ्याचा नायनाट होणार आहे, पण तो भगवंत आहे. कुठला भगवंत? आत्मस्वरूप असणारा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्म देवा आणि अखंडित सेवा करा त्याची. त्यांनी सांगितलेलं आहे अभंगाद्वारे. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंदशी, निज देव नेनशी मुली कोण. आपण जातो नुसतं काशीला जातो असं. महाराज काशीला गेल्यावर मुक्ती मिळते, पण मुक्ती मिळण्यासाठी तिथं मरायला लागतं. तिथे जाऊन मरायचं आहे आपल्याला. आणि ते साधू संत सांगतात घर बसल्या तुम्हाला मुक्ती आताच्या घडीला या ठिकाणी भेटू शकते. मुखी नाम हाती मोक्ष अक्षय बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. आणि म्हणून तुम्हाला सद्गुरू करायचा आहे. तो सद्गुरू केल्यानंतर ते ब्रह्मनाम म्हणजे आता ते आम्हाला सांगता नाही येत तिथे. ते अक्षराची अव्यक्त निराकार निर्देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानीये. ते संत काय करतात तर ते अनादिकालचं, त्या अनादिकालचं नामस्मरण जे आहे. कारण बाकीची गोष्ट सांगितलेली नाही. नामा करते साधन नाही, जे तू करशील आणि काही त्याच्याशिवाय तुला गत्यंतर नाही आहे. म्हणून ते साधू संत काय करतात, ते नामस्मरण अनादिकालापासून जे चालत आलेलं आहे. मग ते नामस्मरण तुमचं काय करतात तर कानी जे पेले डोळा ते उगवले आणि व्यापक भरले तोची हरी. मग मगाशी सांगून गेलो की मोठे के गुरुमुखे उजगत दिसे, हृदयी स्वयंभूचे असते आणि प्रत्यक्ष खाऊ लागे तैसे अपयसया. ते नामस्मरण एकदा तुमच्या कानामध्ये बिंबल्या बरोबर त्याचे काहीतरी लक्षणं सांगितलेली आहेत. ज्या पद्धतीने आपण कांदा चिरला, दीर्घमणीचा कांदा चिरल्यानंतर डोळ्यातनं अश्रू येतो, बरोबर. कारलं खाल्लं की कडू लागतो, साखर खाल्ली की गोड लागते. चला हे अनुभव सांगितला तुम्हाला. जो मोल मदिरा खाये वो मदिरा नंदे नाचे गाये. जेने ब्रह्मरस सेविला तो किवी राया आवरला. मोल मदिरा काय म्हणजे दीड नमडीची 10 रुपयाची 500 रुपयाची दारू पिल्यानंतर माणूस काय होतो, झिगू लागतो. त्याला 10 फुटाचा रस्ता आहे तो देखील कमी पडू लागतो. किती पिलेली आहे बाटली, एवढीशा बाटलीमध्ये पिलेली असते, पण तेवढा कोण सगळा दादा होऊन बसलेला असतो. तो कोणी पण येऊ दे, समोर पोलीसवाले येऊ दे, नाही तर आणखी कोणी भाई येऊ दे, कोणाला घाबरत नाही. तीर दमडीच्या दारूमध्ये हे साधू संतांचे बोल आहे. जो मोल मदिरा पिये वो मदिरा नंदे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेवी तो केवी राया आवरला. एकदा का तो ब्रह्मरस म्हणजे ते नामस्मरण कानामध्ये पेरल्यानंतर त्याची लक्षणं बाहेर उमटतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता परी आवरेना. आता तुम्ही कांदा खाल्ल्यानंतर तुम्हाला ढेकर कसला येईल, लसणाचा येईल का कांद्याचा येईल? डाळ खाल्ल्यानंतर डाळीचा ढेकर येणार आहे. मग तसं त्या पद्धतीने ब्रह्मरस सेवन केल्यानंतर म्हणजे तो भगवंत आपल्या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर त्याला आता जागृतच आहे. साधवीला हरी त्या भगवंताला आपण आकळल्यानंतर तो प्रगट होतोय. ज्याप्रमाणे एखाद्या बाईला दिवस गेले तर तिचं रूप बदली होऊन जाते की नाही, होते की नाही, त्या पद्धतीने ते नामस्मरण भेटल्यानंतर तो अनुभव येऊ लागतो. काय अनुभव यायला लागतो की कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री. त्या भगवंताचा अनुभव यायला लागतो. तो कापायला लागतो, शरीर त्याचं कापायला लागतो. हे त्या अनुभव आहे त्या नामस्मरणात. आपल्याला तो नामस्मरण भेटलेला आहे, आपल्या ठिकाणी जो मंत्र घेतलेला आहे, आपण ज्यांनी गुरु केले त्यांच्याबद्दल बोलतो, ज्यांनी केलेलंच नाही त्यांना नाही मी बोलत. मग ही अवस्था झालेली आहे की नाही हे साधू संतांचं म्हणणं आहे. असं की कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहत आती.
एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. असे अष्ट सात्विक भाव तयार व्हायला पाहिजे. समजलं का? तुकाराम महाराजांचा अनुभव सांगतो. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे, उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. त्या जीवाची आणि शिवाची भेट होते. त्या भगवंताला हाक मारतो ना या नामस्मरणाने, तेव्हा त्याची भेट होते त्या ठिकाणी. कशी भेट होते? किंबवना सोय, जीव आत्मयाची लाय, आणि ते जे होय तया नाम सुख. किती दिवसापासून भगवंता मी तुझी वाट बघत राहिलो, की वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतारले. तो भगवंत वाट बघत असतो, तू माझा अंश आहेस आणि मधुरूपालाच तुला यायचं आहे. पण आपण देव कोणतरी आणि आपण कोणीतरी. ज्या पद्धतीने आता आज पाऊस पडला, संपला माझा 1 मिनिटामध्ये कार्यक्रम आटपतो, झाली ना वेळ. आता पाऊस जो पडला बघा, आपण आलोय कुठनं आणि आपल्याला जायचं कुठे. आता पाऊस पडला, नदी नाले जे काय भरले, नदी भरली, नाले भरले, आणि आता तो पाणी कुठे गेला? खाडीन गेला, म्हणजे समुद्राला गेला. आला कुठून? कुठून आला? कुठून आला? आभाळातून आला. बरोबर, आभाळातून आला. आता हीच गोष्ट समजत नाही आपल्याला. हेच समजून घेण्यासाठी हे नियोजन आहे. आपण आलोय पूर्ण आईच्या गर्भातून. आपण आलोय पूर्ण आईच्या गर्भातून. समुद्रामध्ये जो पाणी आहे, सूर्याच्या उष्णतेने काय होतं? त्याचं बाष्पीभवन होतं सर. बरोबर, बाष्पीभवन झाल्यानंतर काय होतात? वाफ तयार होते. वाफ झाल्यानंतर ते वाफेचं रूपांतर ढगांमध्ये होतं. ढगांमध्ये घर्षण झाल्यानंतर काय होतं? पाऊस पडतं. पुन्हा तो नदी नालवे कालवे सगळं काय तुडुंब भरून कुठे निघून जातो? समुद्राला निघून जातो. तसा आपण आलोय कुठून? देवाकडनं. आम्ही वैकुंठवासी. आधीच सांगून गेलो तुम्हाला. आलो याची कारण असते. पुन्हा याच्यामध्ये श्लोक आहे, मम वंश जीव लोके. हे सगळं भगवंत सांगतो याच्यामध्ये. माझे विस्तारलेपणाची निनावे, हे जगची नव्हे आगोवे, जैसे दूध मुलाले स्वाभाविक तेची दये. असो तुमच्या साधू संतांचा सेवा करण्याचा हा योग आला, आणि ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, असा असणारा आपला भरत धर्मा जाधव, राजेश विष्णू जाधव, आशा अरुण मडवी, सोनल राजेश जाधव, मिनल मनोज जाधव, आशिष अरुण मडवी, शिवाजी धर्मा जाधव, मनोज विष्णू जाधव, विशाल विजय जाधव, वृषाली भरत पाटील, अनिकेत राजेश जाधव, आदित्य अरुण मडवी, कुमार यश मनोज जाधव आणि समस्त जाधव परिवार यांचा मी ऋणी आहे की मला या बाबांची सेवा करण्यासाठी संधी मिळाली. आणि झालेली या सेवेचा जे काय पुण्याचा संचय आहे तो सगळा बाबांच्या पुढच्या गतीसाठी, त्यांना पुढची सद्गती मिळावी याच्यासाठी हा जो पुण्याचा जो ठेवा आहे तो आता आम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे. का नाही आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला सांगतो की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्य न लागे अंगा, किंवा कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले वैताय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. आमच्या ठिकाणी पाप पुण्य आता ठेवलं नाही. आमचा आता हा शेवटचा जन्म. आम्हाला सद्गुरूंच्या मार्फत जे नामस्मरण भेटलेलं आहे त्याच्यातून आता आम्ही मुक्त झालेलो आहोत. काय ती ओळी कशी आहे? एक वेळ पडता अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पडून आणि तात्काळ जागेंद्रला. आम्हाला जाग केलं त्या ठिकाणी, आणि आता तुम्हाला त्या ठिकाणी जाग करण्याचा आमचा हा हेतू असतो. चांगलं जे काय असेल ते माय माऊली सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि सोमाचे बाबा आणि इथे बसलेले सगळे बाबा मंडळी, तुम्ही जर लक्ष दिलं नसतं, अवधानपूर्वक ऐकलं नसतं तर मला ही
मलाही बोलता आलं नसतं, कारण ज्ञानेश्वर माऊली सांगतायत 9व्या अध्यायामध्ये, तरी अवधान एक वेळ दीजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे, ये प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का, परी प्रौढी न बोले होजे, तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी दे आवे अवधाने, हे माझी विनवणी सलगीची, निम्न ते पुढते अधिक ते सरते, करुणी घ्यावे तुमचे विनवित असे, किंबवना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे ते ओरले पायिकपण, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सद्गुरु वेदांत बाबा महाराज की जय, सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, चिंतन श्री देव दत्त गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। ता विश्वात्मके देवे येने वांग्यज्ञ तोषावे, दोषोनी मद जावे, पसाय दामे, जे कलांची व्यंकटी सांडू, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचे तो राहो, प्राणी जात वर्षत सकल मंगली, ईश्वरिष्टांची मांदी आली, अन्वंत भूमंडली, देवतो भूता सदा कल्पतरुचे आग्रव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे आचरण, मार्दंडे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी, पूर्णवनी तिमी लोकी, भजितो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपदी, विशेष लोकये, दुष्टादुष्ट विजय ओवारेगी, एक मने से विशेष राहो, आओ हिला बसाओ, ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला, ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला, ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम शांती शांती।